आमास भाग्य बोलतो मराठी, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक मानतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. कविवर्य सुरेश भटांच्या या ओळीनुसार मराठी ही केवळ भाषा नसून ती आपली संस्कृती आणि आपली ओळख आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांचा वाढदिवस. मराठी साहित्यातील त्यांच्या महान योगदानाची आठवण म्हणून आपण हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा ही अमृताची पैजा जिंकेल इतकी रसाळ आणि गोड आहे. संतांच्या अभंगांपासून ते शायऱ्यांच्या पोवाड्यापर्यंत आणि कुसुमाग्रजांच्या कवितांपासून ते पु ल देशपांडे यांच्या विनोदापर्यंत मराठी साहित्याने आपल्याला खूप काही दिले आहे. शिवरायांच्या तलवारीने राखले स्वराज्य, शिवरायांच्या तलवारीने राखले स्वराज्य आणि त्यांच्या शब्दांनी सजली आमची मराठी राजभाषा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला केवळ भौगोलिक स्वातंत्र्य दिले नाही तर भाषेचेही स्वातंत्र्य दिले. त्या काळी प्रशासनात फारसी आणि अरबी भाषांचा पगडा होता. महाराजांनी राजव्यवहार कोश तयार करून परकीय शब्दांना फाटा दिला आणि प्रशासनात मराठी शब्दांचा वापर सुरू केला. त्यांचा एकच विचार होता, ज्याचे राज्य त्याची भाषा. आणि म्हणूनच आज आपण मराठीत अभिमानाने बोलू शकतो. आजच्या काळात आपली जबाबदारी काय? आज आपण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकतो, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु हे शिकत असताना आपल्या मायबोलीचा विसर पडता कामा नये. आपल्या घराघरात, संवादात आणि व्यवहारात मराठीचा आपण अभिमानाने उच्चार केला पाहिजे. याच्याने आपली भाषा टिकेल आणि वृद्धिंगत होईल. शेवटी इतकंच म्हणेन, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट, माझ्या मराठीची थोरवी सांगू किती मी साक्षात, सांगू किती मी साक्षात. चला, आज आपण सर्वजण आपल्या मराठी भाषेचा हा महान वारसा जपण्याची प्रतिज्ञा करूया. धन्यवाद. जय हिंद.